या पॉडकास्टवर अनेकदा समाज आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांचे स्थान आणि परिस्थिती यावर चर्चा केलेली आहे. आजचा विषय देखील त्याच सब्जेक्टवर आधारित आहे. स्त्रियांच्या शेविंग रेझरची किंमत पुरुषांच्या रेझरपेक्षा अधिक असते, हे कधी तुम्ही नोटीस केले आहे का? किंवा फेस क्रीम, बॉडी वॉश किंवा शॅम्पूमध्ये देखील असंच दिसतं. तर असं का होतं? यामागे काय कारणं आहेत? ती कारणे इकॉनॉमिक्स आणि फायनान्सच्या अँगलमधून किती बरोबर आहेत? आत्तापर्यंत बऱ्याच रिसर्चेसमधून असं समोर आलं की स्त्रियांचा राहण्याचा खर्च हा पुरुषांपेक्षा अधिक असतो. यात सामाजिक आणि आर्थिक कारणे आणि प्रॉब्लेम्स आहेत. तर आज याबद्दल थोडं जाणून घेऊयात. बहुतेक ब्रँड्स असं गृहीत धरतात की जर त्यांच्या प्रोडक्टचा रंग पिंक किंवा गुलाबी असेल आणि फ्रुटी फ्रेग्रन्स किंवा फळांच्या सुगंधाचा मुखवटा घातलेला असेल तर महिला कितीही पैसे खर्च करतील. कपड्यांपासून ते कॉस्मेटिक्सपर्यंत स्त्रिया या जेंडर बेस्ड प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणजेच लिंग आधारित किमतीतील विषमतेचे बळी आहेत. स्त्रियांसाठी डिझाईन केलेल्या आणि विशेषतः त्यांच्यासाठी मार्केटिंग केलेल्या वस्तूंसाठी इनव्हिजिबल किंवा अदृश्य किंमत मोजावी लागते. पण सेम पुरुषांचे प्रॉडक्ट्स तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध असतात. या खर्चाच्या फरकाला सामान्यतः जेंडर टॅक्स किंवा पिंक टॅक्स म्हणतात. हा कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही आहे, पण एक इनव्हिजिबल ॲडिशनल प्रीमियम आहे जो स्त्रियांना त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी द्यावा लागतो. पिंक टॅक्सची एटिमॉलॉजी किंवा या शब्दाचा सोर्स बघितला तर लक्षात येईल की ब्रेन वॉशिंगमुळे अशी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे की ज्यामुळे लोक अनावधानाने गुलाबी रंग हा फेमिनिटी किंवा स्त्रीत्वाशी जोडतात. पिंक टॅक्स हा काही इल्लिगल नाही आहे. हा प्रकार जगात सगळीकडेच आढळून येतो. US असो किंवा भारत किंवा आफ्रिका, सगळीकडे हे पाहायला मिळतं. अनेक रिपोर्ट्सनुसार महिलांसाठी बनवलेल्या पर्सनल केअर प्रोडक्ट्स पुरुषांच्यासाठी बनवलेल्या प्रोडक्ट्सपेक्षा 48% महाग असतात, जिथे फक्त पॅकेजिंग व्यतिरिक्त त्या प्रोडक्ट्समध्ये काहीही वेगळं नसतं. दुर्दैवाने हा पक्षपात दोन्ही ॲडल्ट्स आणि लहान मुलींसाठी केला जातो आणि हे जेंडर न्यूट्रल वस्तूंना देखील लागू होते, जसे की सायकल, क्राफ्ट किंवा हस्तकलेसाठी लागणारी सामग्री आणि अगदी हेल्मेटसारख्या प्रोटेक्टिव्ह वस्तूंसाठी सुद्धा. एका बाजूला स्त्रिया वेज गॅप किंवा वेतनाच्या तफावतीमुळे ऑलरेडी एका प्रकारची लढाई लढत आहेत आणि ज्यामुळे त्यांचे इन्कम कमी आहे, आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या इनव्हिजिबल पिंक टॅक्समुळे त्यांचे खर्च देखील वाढत आहेत आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशातील महिला आणि मुलींसाठी हा अदृश्य कर खरंच खूप भयानक होत जातो. मोहच्या फाउंडर प्रीतिका सिंग म्हणतात, The entire marketing gambit for a lot of companies has been to make women feel inferior and highlight normal natural things as insecurities. The kicker is, of course, that at the helm of these companies are men who have played a great role in selling the concept of an ideal woman in terms of appearance as well as role. This is where institutional patriarchy comes into play. ज्याचा अर्थ बऱ्याच कंपन्यांसाठी संपूर्ण मार्केटिंग गेम म्हणजे स्त्रियांना कनिष्ठ वाटणे आणि सामान्य नैसर्गिक गोष्टींना असुरक्षितता म्हणून अधोरेखित करणे हे आहे. अर्थातच या कंपन्यांचे प्रमुख पुरुष असतात, ज्यांनी देखावा आणि भूमिकेच्या बाबतीत एक आदर्श स्त्री कशी असावी याची संकल्पना आपल्यापर्यंत विकली आहे. आणि इथेच संस्थात्मक पॅट्रियार्की किंवा पितृसत्ता कार्यात येते. रम्या रामचंद्रन, वॉपल या कंपनीच्या फाउंडर आणि CEO म्हणतात की महिलांना अनेकदा हाय मेंटेनन्स आणि त्यांच्या प्रोडक्ट्सच्या चॉईसेसवर एकदम पर्टिक्युलर असतात असं म्हणून कसे अयोग्य मानले जाते. त्या म्हणतात त्यांना असं मानण्यास भाग पाडले जाते की त्यांच्याकडे निर्देशित केलेले प्रोडक्ट्स उत्कृष्ट आहेत आणि उच्च दर्जाच्या आहेत. कारण काय? त्यांची संवेदनशील त्वचा. यामुळेच महिलांनी प्राइस गॅप किंवा या किमतीतील तफावतीची स्थिती जस्ट किंवा न्याय्य मानली आहे. इतकं की त्यावर प्रश्न विचारण्याचा विचारही मनात येत नाही. आता पाहूयात की खरंच ही प्राइस गॅप जस्टिफाईड आहे का?
खरं तर काही वस्तू सोडल्यास ही प्राईस गॅप अजिबात जस्टिफाईड नाही आहे. हल्ली पुरुषही त्यांच्या हेल्थ आणि लुक्सबद्दल कॉन्शियस असतात आणि वेगवेगळे प्रोडक्ट्स विकत घेतात, पण अजून तरी ही प्राईस गॅप भरून निघालेली नाही. तर हा प्रॉब्लेम आता कसा सॉल्व्ह करायचा? यावर कायदा आणला पाहिजे का? मला वाटतं अशा टाईपच्या कायद्याची अंमलबजावणी फारच कठीण होईल. यात ब्युरोक्रसी वाढेल आणि बिझनेस करणं कठीण होईल. जर एखाद्या प्रॉडक्टमध्ये कोणत्यातरी इन्ग्रेडियंटमुळे खरंच प्राईस वाढत असेल, तर मग त्या वाढीव किमतीचं जस्टिफिकेशन जर बिझनेसेसना द्यावं लागत असेल, तर त्यात कॉम्प्लिकेशन्स वाढत जातील. सो कायदा आणून जरी थोडा बदल झाला, तरी त्याचा उलटा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. कारण ज्या प्रकारच्या कॉस्मेटिक ब्रँड्सचे चॉईसेस सध्या आपल्याला अवेलेबल आहेत, तेवढे कदाचित अवेलेबल होणार नाहीत. मेन गोष्ट अवेअरनेस आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघांनी याबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी की जास्तीत जास्त प्रोडक्ट्स हे जेंडर न्यूट्रलवाले वापरायला हवे आणि तशा प्रकारचे मार्केटिंग करायला हवे. फॉर एक्झाम्पल, आय डोंट नो किती लोकांना हे माहिती आहे की फेअर अँड लवली हे प्रोडक्ट स्त्रियांपेक्षा अधिक पुरुषच वापरायचे. ते त्यांच्या फॅमिलीमधल्या स्त्रियांना हे प्रोडक्ट विकत घ्यायला लावायचं आणि मग असं इम्प्रेशन झालं आणि मग जे वाढत गेलं की स्त्रियांना गोरं व्हायचं आहे वगैरे वगैरे. त्यामुळे जेंडर न्यूट्रल प्रोडक्ट्स असतील तर त्याचा फायदा असा की पुरुष देखील ते प्रोडक्ट इझिली विकत घेऊन वापरू शकतात आणि स्त्रिया पण. सो एका प्रकारे पॅरिटी किंवा समता येऊ शकते. काही वेळेला त्या प्रोडक्ट्सवर लिहिलेलं असतं की फॉर मेन आहे की विमेन, पण कधीकधी तसं डायरेक्टली लिहिलेलं नसतं. ते इनडायरेक्टली इंडिकेट केलं जातं. यात बरेच प्रकार आहेत. एक म्हणजे मार्केटिंग. एखाद्या ॲडमध्ये पुरुष आणि स्त्री दोघांनीही एक क्रीम लावलंय असं दाखवू शकतात. त्यामुळे बराच फरक पडू शकतो. दुसरं म्हणजे पॅकेजिंग. जेव्हा प्रॉडक्टचं पॅकेजिंग आणि प्रॉडक्टचा कलर हा गुलाबी, पर्पल वगैरे असतो, तेव्हा ते स्त्रियांसाठी आहे हे इनडायरेक्टली दाखवलं जातं. आणि जेव्हा प्रॉडक्टच्या पॅकेजिंगचा कलर ब्लॅक किंवा ब्लू टाईपचे सॉलिड कलर्स असतात, तेव्हा ते मेल प्रॉडक्ट्स आहेत असे इनडायरेक्टली सुचवले जातं. तिसरं म्हणजे फॉन्ट्स. कर्सिव्ह छोटेसे फॉन्ट्स असतील तर स्त्रियांसाठी आणि सॉलिड, बोल्ड अँड ब्लॉक लेटर्समध्ये लिहिलेलं असेल तर पुरुषांसाठी असं इंडिकेट केलं जातं. सो या गोष्टींमध्ये न फसता जिथे शक्य आहे तिथे जेंडर न्यूट्रल किंवा युनिसेक्स प्रोडक्ट्सचा वापर वाढवू शकतो. यात मला मामाअर्थ या कंपनीबद्दल एक पॉईंट हायलाईट करायला आवडेल. तो म्हणजे त्यांच्या पॅकेजिंगवरून अजिबातच आपल्याला हे समजत नाही की हा प्रोडक्ट मेन्ससाठी आहे की विमेन्ससाठी. त्यांच्या प्रोडक्टचं पॅकेजिंग व्हाईट बॅकग्राऊंडमध्येच असतं आणि त्याबरोबर ब्लू आणि ग्रीन सारखे कलर्स वापरले असतात. त्यांच्या वेबसाईटवर देखील मेन आणि विमेन असं डायरेक्ट बायफर्केशन नसतं. तिसरी गोष्ट, विमेन लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढणे गरजेचे आहे. जेव्हा जास्तीत जास्त स्त्रिया नोकरी, व्यवसाय, उद्योग करतील तेव्हा या प्रकारच्या गोष्टी कमी होऊ शकतात. कंपनीजच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये जास्त स्त्रिया असतील तर ह्यावर ॲक्टिव्हली काम केलं जाऊ शकतं. त्यात परत मामाअर्थचं एक्झाम्पल द्यायला आवडेल. मी मगाशीच मामाअर्थच्या पॅकेजिंगबद्दल सांगितलं. त्यांच्या जेंडर न्यूट्रल पॅकेजिंग मागे एक असंही कारण असू शकतं की त्या कंपनीची को फाउंडर एक स्त्री आहे. वरुण अलग आणि गझल अलग या नवरा बायकोच्या जोडीने ही कंपनी फॉर्म केली आहे. चौथी गोष्ट ही की ब्रँड्सपर्यंत हा मेसेज पोचणं फार गरजेचं आहे. जर एखादा ब्रँड मेन आणि विमेन दोघांसाठी प्रोडक्ट्स बनवत असेल आणि त्यांच्या प्रोडक्ट्सच्या ॲपिरन्स आणि किमती सोडून कोणत्याच इतर बाबतीत फरक नसेल, तर आपण त्यांना हे प्राईस डिफरन्स कमी करण्यास भाग पाडू शकतो. त्यात सोशल मीडियाचा वापर देखील होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या प्रोडक्टचा रंग पिंक किंवा सो कॉल्ड फेमिनाईन रंग असेल आणि त्याची किंमत इतर कलर्सपेक्षा अधिक असेल, तर ते लगेच फ्लॅग केलं पाहिजे. यात आपल्याला मेन हे माहिती असलं पाहिजे की एकच ब्रँड जर दोन्ही जेंडर्ससाठी वेगळे प्रोडक्ट्स बनवत असेल तरच आपण त्यावर बोलू शकतो. सो यात लिपस्टिक्स किंवा आयलायनर वगैरे मोडणार नाहीत, कारण हे प्रोडक्ट जास्त करून स्त्रिया वापरतात. पण ह्यात रेझर्स, पावडर, शॅम्पू वगैरे नक्कीच येतील. अजून काय काय करता येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला आवडणारे प्रोडक्ट्स आणि तुम्ही पाहिलेले जेंडर न्यूट्रल किंवा युनिसेक्स ब्रँड्सची नावं सांगा. तुम्हाला पिंक टॅक्स हा विषय कसा वाटला आणि तुम्हाला तो पटला की नाही पटला हे देखील कळवा.
तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.